मागे न सरावं. अर्थ येतीलच आहे, परंतु मागे न सरावं. त्यांना पाय करून एखादं शौदारण सादर करावं. आपल्या कर्माने आई वडिलांचे थोडे तरी ऋण फेडावं. असं एक तरी स्वप्न प्रत्येक माणसानं बघावं. कविवर्य प्रसाद पाटलांची कवितेतील या ओळीने प्रेरितून मी सृष्टी खानदेशी आपल्या समोर माझा सर्वात आवडीचा विषय मांडते. माझे स्वप्न न साकारयंती, संकल्प एव साकारयंती. अर्थात फक्त स्वप्न पाहिल्याने ते पूर्ण होत नाही, तर ठाम संकल्प स्वप्नांना वास्तवात आणतो. स्वप्न म्हणजे काय हो? जे अजून घडलं नाही पण घडवायचं आहे असं मनाशी ठाम ठरवणं म्हणजे स्वप्न. अपयशाच्या राखेत उठलेली जिद्द, सगळे ठाम म्हणत असताना मी पुढे जाणारच असं सांगणारं धाडस म्हणजे स्वप्न. आता तुम्ही म्हणाल नुसतं स्वप्न करते, पण स्वप्न काय ते काही सांगेना, बरोबर ना? थांबा, सांगते. माझं स्वप्न मी भविष्यात कोणत्याही क्षेत्रात गेले तर सतत ती माझ्या सोबत असेल, आणि ते म्हणजे मुलगी निर्भय बनवणे. आता तुम्ही विचार करत असाल ही एवढीशी आणि स्वप्न काय पाहते, पण खरं सांगू का, आता आम्हाला त्याची जास्त गरज वाटायला लागली. आज मी तुमच्या समोर उभे आहे ते केवळ भाषणासाठी नाही, तर एका जखमेमुळे, एका प्रश्नामुळे माझं मन सतत व्यथित होत आहे. आणि तो प्रश्न म्हणजे मुलगी जन्माला आली की तिला भीतीचं ओझं का दिलं जातं? लहानपणापासून तिला सांगितलं जातं हळू चाल, जास्त बोलू नको, आवाज उठवू नको, तुझ्यावर आमची इज्जत अवलंबून. प्रश्न पडतो, मी मुलगी म्हणून जन्माला आले हा माझा गुन्हा तर नाही ना? हा तर बनत आहे ना? जसे की जिजाऊ सावित्री, झाशीची राणी अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याने उजळलेला आहे. कर्तृत्ववान महिलांनी नेहमीच परिस्थितीवर मात करत समाजाला एक नवीन दिशा दिली आहे. किरण बेदी यांनी प्रशासनात धाडस उदाहरण उभं केलं. मेरी कॉमने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जागतिक स्तरावर मुलगी कमजोर नाही हे जगाला दाखवून दिलं. आणि आपली भूमी कन्या कविता राऊत हिने खेळाच्या मैदानावर देशाचा तिरंगा मानाने फडकावला. एवढेच काय तर कल्पना चावला याने अवकाशात पहिलं पाऊल ठेवलं. आणि आपण आपल्याला घराच्या बाहेर पाऊल ठेवण्याची भीती वाटायला लागले. माझं स्वप्न आहे भीती त्यांच्या आयुष्यातून काढून टाकायची. मुलींना सांगायचं तू कमजोर नाही, तू खूप महान आहे. आता तुम्ही म्हणाल निर्भय मुलगी म्हणजे बंडखोर की काय? तर नाही बरं का. निर्भय मुलगी म्हणजे स्वतःची किंमत ओळखणारी मुलगी, जी अन्यायाविरुद्ध आवाज उठवते आणि मी करू शकत नाही ऐवजी मी नक्की करू शकते असं ठामपणे म्हणते. मला सांगा, बदलापुरीतील घटना असो की आपल्या जवळच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील, काय चुकावी या सर्व निष्पापजीवांची. असं कोणतं वाईट कृत्य त्यांनी केलं त्या नालाधामाची वाईट नजर त्यांच्यावर पडली. आज आपण पाहतोय 3-4 वर्षांच्या मुलींनाही अत्याचाराचा सामना करावा लागतोय. हे सर्व कशामुळे? मुलगी डॉक्टर, इंजिनियर, काय अधिकारी झाली तर तिच्यावर अत्याचार काय थांबायचे नाव घेणार. हे सर्व कशामुळे? कारण त्याला कोणी शिकवलंच नाही ना. तू घाबरायचं नाही. आजपर्यंत मुलींना फक्त एकच शक्ती दिली गेली आणि ती म्हणजे सहनशक्ती. पण आता वेळ आले त्यांना महत्वाची ती शक्ती देण्याची. पहिली शक्ती विश्वासाची, दुसरी शिक्षणाची आणि तिसरी महत्वाची शक्ती म्हणजे समर्थनाची शक्ती. आता तुम्ही म्हणाल हे सर्व कशासाठी? तर when a girl becomes fearless, the future becomes powerful. आज मी त्या प्रत्येक मुलीला सांगू इच्छिते, रडू नको, तू एकटी नाही. आज मी उभे आहे, उद्या माझ्यासारख्या हजार उभे राहतील. तुम्हाला वाटते का ही नुसती बोलते, ही कसली निर्भय? तर नाही बरं का. आमच्या मॅडम म्हणतात तुम्ही कोणाचे विद्यार्थी आहात? माझ्या. मी कोणाला घाबरते का? नाही. मग तुम्ही कोणाला घाबरायचं नाही. त्यांनी मला धाडसी बनवलंय.